पितृपक्ष. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष असतो. यास महालय असेही नाव आहे. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथी झाला असेल त्या नातेवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीत करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजाचे स्मरण केले जाते. या श्राद्धाविषयी आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर म्हणजे आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष म्हणजे पंधरवाडा अशा पितृकार्यांना योग्य समजला जातो. या पंधरवाड्यामध्ये पितृ पृथ्वीवर असतात अशी मान्यता आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथींना आपले पितर मृत झाले असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्ये किंवा उत्सव या काळात करू नयेत असा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. या पितृपक्षाचे महत्त्व. पितराविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम. देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. या विधीचे स्वरूप. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचे पिंडरूपाने स्मरण पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, सासू सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरु आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तींना उद्देशून हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशांना 4 धर्मपिंडे देण्याची पद्धत या श्राद्धात विशेष करून आहे. 4 दिशांना मृत झालेल्या ज्ञात अज्ञात जीवासाठी यजमान हे पिंडदान करतात. महालय श्राद्धात क्षणदान, अर्ध्यदान, पूजा, अग्निकरण, पिंडदान, विकीरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो. भरणी श्राद्ध. चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात. ज्यांनी आत्महत्या केली आहे किंवा ज्यांची हत्या झाली आहे अशा मृत व्यक्तींचे श्राद्ध चतुर्थीला करण्याचा नियम आहे. अविधवा नवमी. भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी आहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातमध्ये या नवमीला डोशी नवमी म्हणतात. सर्व पितरी अमावस्या. भाद्रपद अमावस्येला मातामह
श्राद्ध आईच्या वडिलांचे श्राद्ध असतेच, पण याशिवाय ज्यांचा मृत्यूदिन नक्की माहीत नाही त्या सर्व पितरांचे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणामुळे किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर हे या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करता येते. पितृपक्षामध्ये पितरांसाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध, ब्राह्मण भोजन हे सर्व केले जाते. तसेच पितृपक्षाच्या तिथीवर पितरांची पूजा करून त्यांना तृप्त केले जाते. पितृपक्षामध्ये मद्य सेवन करू नये, मांसाहार करू नये. पितरासाठी तर्पण करण्यासाठी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यावे, त्या पाण्याने भरलेल्या तांब्यामध्ये फूल, अक्षता, काळे तीळ घ्यावेत. हे असे पाणी पितरांना अर्पण करावे. त्यानंतर पितृमंत्राचा जप करावा. तसेच पितृचालीसाचा पाठ करावा. तर्पण करते वेळेस व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असावे. पितृपक्षामध्ये घरातील देवांची सुद्धा पूजा करावी. पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्याच्या वेळेस घरातील देवाकडे दुर्लक्ष करू नये, कारण देवांची कृपा असल्याशिवाय कोणत्याही पितराची संतुष्टी होत नाही. पितृपक्षामध्ये कोणतेही शुभकार्य किंवा मांगलिक कार्य करू नये. ज्या घरातील कुटुंबामध्ये फक्त मुलीच आहेत व मुलगा नसेल तर मुलगी ज्या कुटुंबामध्ये दिलेली असेल त्या कुटुंबातील जावई किंवा नातू सुद्धा पिंडदान करू शकतात. तसेच श्राद्ध, तर्पण करू शकतात. धर्मशास्त्रानुसार पितरांचा निवास चंद्राच्या ऊर्ध्व भागामध्ये मानले जाते. असे आत्मे मृत्यूनंतर 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंत मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्या मध्यस्थितीमध्ये राहतात. पितृलोकातील श्रेष्ठ पितरांना न्यायदात्री समितीचे सदस्य मानले जाते. पितृपक्षामध्ये काही गोष्टीचे अवश्य ध्यान ठेवले पाहिजे. बूट, चप्पल, नवीन कपडे खरेदी करू नये. तसेच झाडूसुद्धा खरेदी करू नये. यावेळेस विवाह, लग्न जमवण्याचे समारंभ किंवा लग्नाचा साखरपुडा करू नये. पितृपक्षामध्ये ब्राह्मणास शिधा वस्त्र दान करावे. हिंदू पूजा आणि सर्व अनुष्ठानांना काळ्या रंगाचा वापर करणे निषिद्ध मानले जाते. तसेच हे अशुभ असते. पितृपक्षामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र, कांबळ दान करू नये. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल दानामध्ये देऊ नये. पितृदोषांचा प्रभाव घरातील स्त्रियांवरही पडू शकतो. ज्या व्यक्ती मनाने खऱ्या, ज्यांचे मन स्वच्छ असते, ज्या व्यक्ती दयाळू असतात त्यांना पितरांचे दर्शन होते. हे दर्शन त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा होऊ शकते. मनामध्ये कोणाप्रतीही वैर ठेवू नये, प्रामाणिक असावे. हे सर्व गुण मनास पवित्र बनवतात. पितरांना जल अर्पण करण्यासाठी हाताच्या अंगठ्याचा वापर करावा. पितरांना जल तर्पण करण्यासाठी 11:30 ते 12:30 ही दुपारची वेळ उत्तम मानली जाते. काही मान्यतानुसार आर्यमा यांना पितराची देवता मानले जाते. मान्यतेनुसार आर्यमा महर्षी कश्यप आणि देवमाता आदितीचे पुत्र आहेत. पितृपक्षामध्ये आर्यमा देवांची पूजा करावी. आर्यमा देवताची उपासना केल्यामुळे पितरांना मुक्ती मिळते. पितरांना तर्पण करतेवेळी म्हणावायचा मंत्र गोत्रे अस्म पितामह म्हणजे आजोबाचे नाव, शर्मा वसुरूप तृप्त्यमिंद तिलोकम गंगाजल वा तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः. पितरांना प्रसन्न करणे, त्यांची क्षमा मागणे व पितृदोषापासून मुक्ती मिळवणे किंवा पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी पितृपक्षात पितरांची पूजा करणे हे दिवंगत आत्म्यांना समर्पित असा हा पितृपक्ष आहे. पितृपक्षामध्ये संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला दिवा लावावा व पितृमंत्र म्हणावा. पितरांना नमस्कार करून काही चुकले असल्यास क्षमा मागावी. रोज कावळ्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य दक्षिण दिशेला घराच्या छतावर
किंवा घराच्या अंगणात दक्षिणेकडे ठेवावा. विष्णू पुराणानुसार जो कोणी श्राद्ध, पिंडदान, तर्पण या पितृपक्षामध्ये करेल त्यावर पितृगण संतुष्ट होतात व त्या कुटुंबाची भरभराट करतात व कुटुंबातील सदस्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असे सांगितले आहे. मातृदेवो नमः, पितृदेवो नमः, सर्व पित्रे नमः.